हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आहेत गड्या महाराष्ट्रावरती माझ्या छत्रपती शिवाजी राजांचे उपकार आहेत गड्या. या महाराष्ट्रावरती माझ्या छत्रपती शिवाजी राजांचे यदा कदाचित या महाराष्ट्र भूमीमध्ये माझे छत्रपती शिवाजी राजे जन्मालाच आले नसते, आज तुम्हा आम्हाला हिंदू म्हणून जीवन जगण्याचा अधिकार मिळाला नसता. राजे राजे तुम्ही या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आले नसते, तुम्ही या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आले नसते, नसते दिसले मंदिरावरती कळस, नसते दिसले अंगणी तुळस. राजे तुम्ही या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आले नसते, तुम्ही या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आले नसते, नसते दिसले कुंकू कपाळी, नसते दिसले कुंकू कपाळी. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बनती, एक शिवाजी राजे नाही होते, आज तुम्हा आम्हाला हिंदू म्हणून जीवन जगण्याचा अधिकार मिळाला नसता. विठाला विठाल फार मोठे उपकार आहेत गड्या जिजाऊ मासाहेबांची आणि छत्रपती शिवाजी राजांची. अरे छत्रपती शिवाजी राजांच्या सारखं रत्न मासाहेबाच्या पोटी जन्माला आलं, फार मोठी साधना मासाहेबांची त्याच्या पाठीमागे येऊ बरं का. एखादा महापुरुष एखादा योद्धा जन्माला यावं वाटत असेल, त्याच्यासाठी त्या मातीची कुसही त्याच तोला मोलाची असावी लागते. ही वाजवणारी गाणारी कीर्तनकार मंडळी घडतात. आमच्या आईनं काहीतरी परमार्थ केला म्हणून आम्ही आज या क्षेत्रामध्ये आहोत. पहा महाराज, तसं छत्रपती शिवाजी राजांच्या सारखं रत्न मासाहेबांच्या उदरी जन्माला आलं, फार मोठी नामसाधना, फार मोठी साधना मासाहेबांची त्याच्या पाठीमागे होती. पहा महाराज, गर्भामध्ये 6-7 महिन्याचा गर्भ मासाहेबांच्या शिवाजी राजांचा आहे. शिवनेरी गडावरती असताना गडावरल्या काही दासी मासाहेबाजवळ यायच्या आणि मासाहेबांना विचारायच्या, मासाहेब तिकडे दान, तिकडे दान, मासाहेब. हिंदू संस्कृतीमध्ये डोहाळे पूर्ण करण्याची प्रथा आहे. बोला मासाहेब, काय खावंसं वाटतंय, काय प्यावंसं वाटतंय, काय ल्यावंसं वाटतंय. मासाहेब आम्हाला तुमचे डोहाळे पूर्ण करायचेत, आम्हाला तुमचे डोहाळे पूर्ण करायचेत. बोला मासाहेब, काय डोहाळे तुम्हाला होत आहेत. मासाहेब बोलतात, दासींनो मी एका शहाजी राजाची पत्नी आहे, काही खाऊ शकते, काही पिऊ शकते, काही लिहू शकते, परंतु या गरीब रयतेकडे पाहून आम्हास काही खावं प्यावं ल्यावं वाटत नाही. मग मासाहेब तुम्हाला नेमकं डोहाळे काय होत आहेत. मासाहेबांनी आपले डोहाळे सांगितले गड्या. मासाहेब बोलतात, हे पहा दासींनो, अरे आम्हास घोड्यावरती बैसावे वाटते, आम्हास घोड्यावरती बैसावे वाटते, अंगामध्ये वस्त्र परिधान करावी वाटतात, एका हातामध्ये ढाल घ्यावी वाटते, एका हातामध्ये तलवार घ्यावी वाटते आणि शत्रूची मुंडके तलवारीनं सपा 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 कापावी वाटतात. हे माझ्या मासाहेबांचे डोहाळे आहेत. मासाहेबांचे डोहाळे तलवारीनं मुंडके कापावी वाटतात, हे मासाहेबांचे डोहाळे. त्याचा परिणाम गर्भातल्या बाळावरती झाला. ओ दादा, गर्भातल्या बाळावरती संस्कार झाले आणि महाराष्ट्राच्या महत्भाग्यानं या देशामध्ये एक सूर्य पहाट उदयाला आली. तिथी होती फाल्गुन वद्य तृतीया, तिथी होती फाल्गुन वद्य तृतीया, तारीख होती 19 फेब्रुवारी 1630. शिवनेरी गडावरती माझे छत्रपती शिवाजी राजे प्रगट झाले. व एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या गजरावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या गजरावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले, सुंदर स्वराज्य निर्माण केले, सुंदर स्वराज्य निर्माण केले, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर,
गडावरती माझ्या राजांचा जन्म झाला. गडावरती जन्म झाला महाराज. बरं काय आनंद होता गड्या या महाराष्ट्राला. जो तो सांगत होता शहाजीराजांना मुलगा झाला, जिजाऊ मासाहेबांना मुलगा झाला. साऱ्या महाराष्ट्राला आनंद या जन्माचा होता गड्या. फार मोठं कार्य राजांच्या हातून मासाहेबांना करून घ्यायचं होतं ना. गडावरती पहिला कार्यक्रम पार पडला दादा. बाळाचं नाव ठेवायचा कार्यक्रम पार पडणार होता. मग आपण विचारतो ना, मुलगा झाला एखाद्याला, मित्राला विचारतो काय नाव ठेवू, मैत्रिणीला विचारते एक एक महिला मंडळी काय नाव ठेवावं काय नाव ठेवावं. तसं जिजाऊ मासाहेबांच्या समोर एक एक दासी येऊ लागली आणि मासाहेबांना सुचू लागली, मासाहेब बाळाचं नाव हे ठेवा, बाळाचं नाव ते ठेवा, बाळाचं नाव हे ठेवा. एक एक दासी येऊ लागली गड्या. अरे पहिली दासी मासाहेबांच्या जवळ आली. मासाहेब बाळाचं नाव कर्ण ठेवा, कर्णासारखा उदार निघेल. दुसरी दासी आली. मासाहेब बाळाचं नाव भीष्म ठेवा, भीष्मासारखी भीष्म प्रतिज्ञा करेल. तिसरी दासी आली. मासाहेब बाळाचं नाव अर्जुन ठेवा, अर्जुनासारखा धनुर्धारी निघेल. चौथी यायची. मासाहेब बाळाचं नाव कृष्ण ठेवा, कृष्णानं जसा कंसाचा संहार केला तसं हे बाळ अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. या बाळाचं नाव कृष्ण ठेवा. मासाहेब बोलतात, दासींनो तुम्ही जी नावं सुचवताय ती अयोग्य आहेत असं मला म्हणायचं नाही. माझ्या अंतःकरणामध्ये एक वेगळं नाव घर करून बसलंय. बोला मासाहेब काय नाव घर करून बसले तुमच्या अंतःकरणामध्ये. त्यावेळेला मासाहेब आपल्या अंतःकरणामधलं नाव दासींना सांगतात. हे पहा दासींनो, हे पहा दासींनो, अरे माझ्या पोटी जन्म घेतलेलं हे छोटस बाळ अशा परिस्थितीमध्ये जन्माला आलंय. या देशामध्ये 5 पातशाह्या उदयाला आल्यात बघा. या देशामध्ये आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही, पोर्तुगीज, डच वेगवेगळे लोक या देशामध्ये येत आहेत. हिंदूंची देवालय तोडली जात आहेत. हिंदूंच्या स्त्रियांच्या वरती अत्याचार केला जातोय. याच्या घणाघाताच्या काळामध्ये माझ्या पोटी जन्माला आलेलं हे छोटस बाळ आहे. माझ्या पोटी जन्म घेतलेलं हे छोटस बाळ मला मिळालेला शिवाई मातेचा प्रसाद आहे. मला मिळालेला हा शिवाई मातेचा प्रसाद आहे. हे बाळाचं नाव काय ठेवायचे सांगू तुम्हाला दासींनो. अरे माझ्या पोटी जन्म घेतलेलं हे छोटस बाळ ज्याला आयुष्यभर एका हातामध्ये ढाल घ्यायची, एका हातामध्ये ढाल घ्यायची, एका हातामध्ये तलवार घ्यायची आणि घोड्यावरती सवारी करून ज्याला आयुष्यभर जीवाशी खेळायचंय, ज्याला आयुष्यभर जीवाशी खेळायचंय त्याचं नाव शिवाजी ठेवलं पाहिजे. शिवाजी ठेवलं पाहिजे. शिवाजी ठेवलं पाहिजे. शिवाजी ठेवलं पाहिजे. बाळाचं नाव शिवाजी ठेवलं जाते बघा. आणि तिथून पुढे माझ्या राजानं काय क्रांती केली. या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या लहान लेकरांना सुद्धा शिकवावं लागत नाही. बुवा विठाला 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 विठाला. अनेकांचे उपकार तुमच्या आमच्यावरती आहेत ना, तसं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचे सुद्धा फार मोठे उपकार आहेत बघा. फार मोठे उपकार केले, उपकार सांगू मी काय असं छत्रपती शिवाजी राजांच्या बाबतीत सुद्धा म्हणता येईल. अनेकांचे उपकार जसं आहेत ना तसं या महाराष्ट्रावरती संत महापुरुषांचे फार मोठे उपकार आहेत. संत महात्म्यांनी स्वतः नामस्मरण केलं आणि तुम्हा आम्हाला सुद्धा सांगितलं सदा नामघोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालू सर्वालंकार. नामस्मरण करण्याचा परिणाम तुकोबारा म्हणतात सर्व सुखाची प्राप्ती जीवनामध्ये झाली आणि आम्ही आनंदानं डोलताना दिसतोय ना तो त्याचाच परिणाम आहे. आसवाईसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.